चला तर मित्रांनो, आपलं स्वागत आहे आद्रतो 22 या व्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आपण नर्सरीत गेलतो. तर नर्सरीत हे सगळे नेलते, वर्गातले सगळे धरून नेलते काम करायला, कारण की काम करायला माणसं लागतात आणि माणसांची गरज काम करायला. त्याच्यात हे कुत्रं नर्सरीत आलं. नर्सरीत आल्यावरती ते कुत्र्याने केलं तिकडं गेलं संकेतच्याकडं. आणि मग तिकडं प्रेमसिंग काय त्याला तेवढंच लागतं येडेवणी करायला. हां, मग तिकडं प्रशांत हांडे कुत्र्यामागंच हिंडत होता, कारण त्याचा मित्र होता ना, त्यानेच आणलं होतं ते. आणि इकडं तर काय पंतप्रधानांचा यांना फोन येईल म्हणून ते बोलत आहेत त्यांच्या संग. आणि इकडं तर आणि परत बिनकामी मध्येच येणार हो, बिनकामांचा हिशोब नाही नर्सरीच्या कामात. तर प्रणव मांडे काहीतरी बोलत होता, पण मला काही समजलं नाही. आणि इकडं काय टोळीच उभी राहिली होती, काम नाही करायचं पण टोळी उभी राहते आपली. हां, मग काय आता झाडांचं निरीक्षण करीतो, पण आधी संकेत भाऊचं निरीक्षण करून घ्या. मग ते काहीतरी बोलत होते, पण मला ऐकायला नव्हते येत. काहीतरी हळूच बोलत होते, पण काय ऐकायला नव्हते येत. मग तिथून गेलो इकडं, मग इकडं परत टोळी टोळी इकडून तिकडं नसते उभी राहायची, कारण की मॅडम त्यांना हुसकायचे धरून. हे झाड झाड बघा, यांनी केलेलं आहे ग्राफ्टिंग नाही ते लावलेलं यांनी, पण ते जगायची शक्यता नाही आहे. आणि इकडं यांनी ग्राफ्टिंग केलेलं आहे, पण ते ग्राफ्टिंग सक्सेस व्हायची याची शक्यता नाही, कारण की केलंच अशा पद्धतीने ना, तर विषय नाही. तर इकडं काय रोहित उभाच होता, तो तेवढ्यालाच आहे. आणि मग इकडं चाललंच होतं, तर इकडं यांचं निरीक्षण करा. बिझनेसमॅन आहेत ते आजचे, मग बिझनेस आयकॉन, आणि त्यांना लय लोक ओळखतात. तर हे मला बोलत होते का 150ची चप्पल आणि ते, पण हे लय कमवतात बरं का, हे दिसते तसे नसते. त्याच्यामुळं यांच्याकडे लक्ष देऊन. आणि हे तर काय, यांना एक्स्टिंग माहितले तर त्यांना काहीच नाही, ते देती नाही एक्स्टिंग माहितली तर. आणि इकडं काय जोडाच उभा आहे आपला, आणि म्हणतात गप बस. आणि इकडून काय सांगतात बोलतो म्हणतात राम राम. त्यांचं काय खरं नाही आहे. इकडं प्रेमसिंगला आलतो प्रेमसिंगकडं, पण काय प्रेमसिंग त्याच्या नादात होता. मग काहीच नाही केलं. प्रेमसिंग म्हणे आता तिकडे जायचं आहे झाडं लावायला, पण प्रेमसिंग हातवर करतोय आता बघा. हां, हातवर करीन तो, त्याचं लय अवघड आहे. हां, त्याचं एवढं अवघड आहे ना, तर काय विषय नाही. आणि इथं टोळा बसलाच होता. ही कामाला तुम्हाला माणसं लागत असले सांगा बरं का, तसं आपल्याकडं माणसं उपलब्ध होतील. काही विषयच नाही कामाला, काम सगळं टॉपचं करून देणार तुम्हाला, काही विषय नाही त्याचा. तर इकडं बसलेले होते, प्रत्येक बसलेलं होतं माणूस. आणि इकडं हा म्हणतो इज्जत घालतो का माझी. आता त्याला म्हटलं तू इज्जत घालायची असते तर मी कवाच घातली असती, आहे की नाही, तुम्हीच कमेंट करून सांगा. आणि आभी भाऊनी एवढं गवत काढलं होतं, त्याच्यामुळे त्याला काय बोलताच नाही येणार. आणि इकडं पवन काय झाडं लावायला, रोपटे लावायला काय झोंबून काम चालू आहे त्याचं. एकच नंबर काम, म्हणजे कामच आहे त्याचं. इकडे बिनकामी फक्त वाल खोलायला बंद करायला ठेवेल. हां, बाकी बाकी मग काय आता ब्रिंजल जिंजल ब्रिंजल काय काय ब्रिंजल फ्रिंजल अरे काय. बस हवा निकल गई. इकडं तर याचा तर काही विषयच नाही. हा तर काय नुसता आरडत होता माझ्यावरती, याचा व्हिडिओ काढला म्हणून. हां, तो नुसतं मला दम देत होता. त्याला म्हटलं काय करायचं ते कर, आणि तसं काहीच नाही. तो हसायला लागला परत. तर म्हणे काढवाला काढ, व्हिडिओ काढला तरी काही नाही, तर म्हणे काढ. आणि इकडं दुसरा जोडा आपला, काही यांचा विषयच नाही फार नुसतं. आणि हे मयूर पारधी बरं का, इंस्टाग्रामची यांची ID मयुरा पारधी अशी आहे. आणि मग इकडं संकेत दादा काय होतेच, आता ते त्यांचे झाडं मॅडमला दाखवित होते संकेत दादा. आणि इकडं काय प्रशांत हांडे आहे ना, काय त्यांचा विषयच नाही. आणि हे आपले झाडं आहे बरं का, हे आपले झाडं आहे, बघितले ना तुम्ही. हां, इकडं तर हे नुसते म्हणत होते हे माझेच झाड आहे, पण मी म्हणलो ते माझे झाड आहे, कारण की कोणी काय न करता ते म्हणतात माझे झाड आहे म्हटल्यावरती मग अवघडच आहे. आणि इकडं तर काय, इकडं हे म्हणत होते नुसतं दिल गार्डन गार्डन हो रहा है असं म्हणत होते ते.
असं म्हणजे नर्सरीत आल्यावर त्यांचा दिल गार्डन होतोय असं म्हणत होते भाऊ. मग काय आता विषयच नाही. मित्रांनो आता आपण चाललोय जेवायला चाललोय मेसमध्ये. तर हर्षद भाई यांना थंडी नाही वाजत. गार लागते नाही वाजत तुम्हाला थंडी नाही. काय तिकडं स्वेटर ते घातलेलं आहे. सगळ्यांनी स्वेटर घातलेलं आहे. हे बघा सगळे गार लागत असलं हे इकडं मेन माणूस कसं पॅक बंद झालेलं आहे माणसाचं. आता आम्ही चाललेलो आहे जेवायला. गरम गरम जेवतो, थोडा गरम करतो आणि जाऊन झोपतो. उद्या काय हाय प्रेझेंटेशन आणि अभ्यास प्रेझेंटेशन आहे उद्या. हां 20 मार्क आहे उद्या प्रेझेंटेशन. 20 मार्काचं प्रेझेंटेशन आहे ते केलंच पाहिजे. अजून आम्हाला हे बनवायचं आहे. गरजे मॅडम हां गर्जे मॅडमचं प्रेझेंटेशन आहे. तर मित्रांनो आता आपण चाललोय आता आपण मेसमध्ये जेवायला. चला मग या जेवायला. हे चिंदी चोर आपल्या इथं जेवायला आलेले आहेत आज स्पेशल. हे आणि हायच आपले हे रोजचे. सारी करती होगी दादा आपल्याला म्हटले झूम करतो का अजून. मग मी घाबरलो भाऊ त्यांना मी लई घाबरतो तसा. ते कारण की डायरेक्ट पटकन बोलतात, काय पण बोलतात. त्याच्यामुळं मी त्यांना लई घाबरतो. ते म्हटले झूम करतो का. त्यांना म्हणलं तसं नाही हो. आणि इकडे काय संचित खराटे हे म्हणत आहे. संचित खराटे आहे मी. ये कोण आहे, ये बेगन है क्या. ही आमची सगळी कमिटी बसली होती. त्याच्यात हर्षद भैया नीट बसले कारण की त्यांना ते याच्या संघ बोलत होते संकेत भैया संघ. म्हणून काय आता काय त्यांचा विषयच नाही. आणि इकडं काय आपले रोहित शिंदे तर काय बनेलवरच खाली येईल होते फाईल न्यायला म्हणून काय. आणि इकडं हर्षद भैयावरती याद करीत होते मी आहे आजच्या ब्लॉगमध्ये असं सांगत होते ते. मित्रांनो तुम्ही बघत असाल आता आपण चाललोय यांच्या रूममध्ये. आजल्या दिवसांनी या रूममध्ये आलोय. इकडे हे आडवे पडलेले आहेत. तिकडे अभ्यास चालू आहे. इथं आडवे पडलेले आहेत. गुड नाईट झोपा. यांना काय अभ्यासाची गरज नाही. तसे ते अभ्यास करतात. आत्ता अभ्यास करणार, 15 मिनिटांनी झोपणार, परत रात्रीचे 1 वाजता उठणार, परत 1:30ला झोपणार, परत 6ला उठणार, 7:30ला झोपणार. ही यांचा असा अभ्यास आहे. इकडे अभ्यास चालू आहे यांचा. सगळे अभ्यासू व्यक्तिमत्व आहे याच्यात रूम मध्ये. फक्त यांना सोडता इकडं नाही. इकडं काहीच आदर्श घ्यायचं जोग नाही. इकडं आहे थोडाफार आहे, लई नाही आहे, थोडाफार आहे. स्वयंपाका कशी करतात. ब्रँड बोलते ब्रँड. बारसाकर पाटील का ब्रँड आहे. आता आपण पण सिग्नेचर करू. तुमचं नाव आहे मग घेतचे नाव. हे नाव बघितलं का आपलं. आपली सिग्नेचर झाली का मांडली झाली. प्रणव झाली सही झाली. सिग्नेचर झालेली आहे आता आपली. मित्रांनो आता सगळं आटपलंय. मग आता आपण आपले झोपायची तयार करू. त्याच्यात संकेत भैया वाचित होते, मोबाईलमधून वाचित होते. आधी ते लिहिलं त्यांनी, पण ते मोबाईलमधून वाचित असल्यावरती ते लाईट नाही बंद करता आली. मग मी झोपलेलोच होतो, पण त्यांनी उठवलं मला मध्येच. मग मी काढला, मग तो शॉट काढून घेतला. मग मी चला मग धन्यवाद.